राज्यातल्या पाकिस्तान्यांचं काउंटडाऊन आता सुरू झालंय। शॉर्ट व्हिजिट व्हिसावरती आलेल्या पाकिस्तान्यांना सगळ्यात आधी देश सोडावा लागणार आहे। महाराष्ट्रामध्ये अशा पाकिस्तान्यांची संख्या किती आहे, भारत सोडण्याच्या भीतीने त्यांची कशी पळापळ सुरू आहे आणि पाकिस्तानातून आलेल्या सिंधी आणि हिंदूंबद्दल भारताने काय भूमिका घेतली आहे बघूयात। याच विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। या पाकिस्तानी नागरिकांवर डोळे पुसत पोलीस स्टेशनच्या चक्रा मारण्याची वेळ आली आहे। ती पाकिस्तानच्या काळ्या कृत्यांमुळे। शॉर्ट व्हिजिट व्हिसावर जळगावात आलेले हे पाकिस्तानी नागरिक आहेत, जे त्यांच्याच देशाच्या नीच कृत्यांमुळे आज अश्रू गाळत याचना करतायत। अशी वेळ आलेले 55 पाकिस्तानी या क्षणाला महाराष्ट्रात आहेत, ज्यांना भारत सरकारच्या कठोर निर्णयानंतर तातडीनं पाकिस्तानात परतावं लागणार आहे। आम्ही मॉनिटरिंग करतोय, सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे। तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी नागरिक व्हिसा कॅन्सल झालेला हा या भारतामध्ये राहणार नाही, या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही। या संदर्भात पूर्ण काळजी आम्ही घेतो आहोत। अल्टिमेटम संपल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाकिस्तान्यांवरील कारवाईचे थेट आदेश दिले आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही आपली यादी तयार ठेवली आहे। ठाण्यात 19, नागपुरात 18, जळगावात 12, पुणे शहरात 3, मुंबईत 1, नवी मुंबईत 1, रायगडमध्ये 1, एकूण संख्या 55। शॉर्ट व्हिजिट व्हिसावर भारतात आलेल्या या पाकिस्तान्यांना आता तातडीनं देश सोडावा लागणार आहे। त्यातही हिंदू आणि सिंधी पाकिस्तान्यांबाबत अद्यापही काही भूमिका स्पष्ट झालेली नाही। ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत। त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी व्हिसा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं आहे। त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत। जसं इथे आपण अशा प्रकारे सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आहे, तसंच पाकिस्तानात देखील त्यांनी तेच केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातनं कोणाच्याबद्दल काय सिंपती असेल ती असतेच आपली, पण शेवटी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळी काही कडक निर्णय देखील घ्यावे लागतात। जळगावात 7 पाकिस्तानी नागरिकांवर भारत सरकारच्या कठोर निर्णयानंतर पोलीस स्टेशनच्या चक्रा मारण्याची वेळ आली आहे। नागरिक हतबल आहेत, कारण त्यांच्याच देशाच्या कृष्ण कृत्यांनी त्यांच्यावर ही वेळ आणली आहे। यापैकी अनेकांनी तर यापूर्वीच लॉंग टर्म व्हिसासाठी अर्ज केलाय। पुन्हा पाकिस्तानात आम्हाला जायचं नाही, तिथली परिस्थिती बरी नाही असं ते सांगतायत। पाकिस्तान से जो भी आए हुए हैं यहाँ पर उनको जो ना भेजा जाएगा, वापस भेजा जाएगा, तो थोड़े टेंशन था, लेकिन अभी नहीं है, क्योंकि मैंने जो अप्लाई किया हुआ था आते ही जमा कराया था LTV, जो आज मुझे मिला है और मैं रिलैक्स हूँ। दोन लोकांना जर रिसेंटमध्ये 2 लोकांना ऑलरेडी सिटिझनशिप भेटलेलं आहे आणि सिटिझनशिप व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये 19 लोक आहे आणि CAAचं ॲप्लिकेशन एकूण 27 लोकांनी ॲप्लिकेशन देण्यात आलेलं आहे। ते डिफरंट लेवलवरती त्याचे व्हेरिफिकेशन आणि प्रोसेस चालू आहे। पहिल्या टप्प्यात शॉर्ट व्हिजिट व्हिसावर असलेल्या पाकिस्तान्यांचा नंबर लागलाय, तर यानंतर देश सोडावा लागणाऱ्या पाकिस्तान्यांची संख्या मोठी असणार आहे। नागपुरात 2458, ठाण्यात 1106, जळगावात 300, अमरावतीमध्ये 118, पुण्यात 111, कोल्हापुरात 61, छत्रपती संभाजीनगरमध्ये 57, मुंबईत 14, नाशकात 6, वाशिममध्ये 6, राज्यभरातील एकूण संख्या 5023, तर बेपत्ता पाकिस्तानी आहेत 107। पाकिस्तानी नागरिक वेगवेगळ्या कारणांनी भारतात येण्याचं प्रमाण मोठं आहे। यात प्रामुख्यानं अनेक पाकिस्तानी आपल्या भारतीय नातेवाईकांना भेटण्यासाठी येतात। गंभीर आजारांवर उपचारांसाठीही अनेक पाकिस्तानी भारतात येणं सोयीचं मानतात, कारण तुलनेत इथे चांगली वैद्यकीय सुविधा मिळते। धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे। मुस्लिमांसह शीख बांधवांचाही यात समावेश होतो। काही विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतात।
या सगळ्या पाकिस्तानांची सोय इतकी वर्ष भारतात होत होती, पण आता पाकिस्तान सरकारच्या पापांमुळे त्यांच्या नागरिकांचीही गैरसोय होणार आहे. याला भारताचा नाईलाज आहे. तर निर्लज्ज पाकिस्तानला या नागरिकांची तरी किती पर्वा आहे हे सांगणं कठीण आहे. कारण अप्पलपोट्या पाकिस्तानला भारत द्वेषापलीकडे आपल्या नागरिकांचं हित दिसलं असतं तर आज भारतात येऊन अश्रू गाळण्याची वेळ या बांधवांवर आली नसती. मुंबईहून सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.